ऋषिमुख पर्वतावर 5 वानरं बसली होती, नळणी, जामवंत, सुग्रीव, हनुमंत. त्यात सुग्रीवाचं लक्ष गेलं. सुग्रीवजी म्हणाले, हनुमान हमें तो लगता है बाले ने भेजोगे, दो वीर जाओ तलाश करो कौन है दोनों. आणि मग हनुमानजी ब्राह्मण वेशात आले. विप्र रूप धरी कपितः गयहू. ब्राह्मण वेशात पहिल्यांदा हनुमानजीचं आज कथेत आगमन झालं. आता हनुमानजीला शोभेल असं स्वागत करायचं सर्वांनी ताकद लावून. बोलिए पवन सुत हनुमान की. तरी थोडीशी कसर राहिली. पुरणपोळी खाल्लेली आहे आज शेठजी, डाळबट्टी. हां ठीक आहे. पवन सुत हनुमान की, बजरंग बली की, काल भैरव भगवान की. आता हनुमान जे आले. आता घाबरायचं कारण नाही. रडणं बिडणं बंद. 2 दिवस रडलो कथेत आपण 3-3 तास. आता नाही रडायचं का. गदावाले आले. आता रडणं नाही. आता मारामारी, पेटवा पेटवी, ठोका ठोकी. आता रडणं बंद करायचं बस. आले बाबा. हा ना. को तुम श्यामल गौर शरीरा, क्षत्र रूप फिरू बनबीरा, कठीण भूमी कोमल पदगामी, कोण हे तुम्हाला विचारो स्वामी. ब्राह्मणाच्या वेशातले हनुमानजी रामप्रभूला विचारतात. मृदुल मनोहर सुंदर गाता, सदसवना तपवाता, की तुम तीन देव महको, नर नारायण की तुम दो, जग कारण तारण बहु भंजन धरणी भार, की तुम अखिल भुवनपति लीन मनुजावतार. प्रभुने सांगितलं, कोसलेस दशरथ के जाए, हम पितु वचन मानी बनाए, नाम राम लक्ष्मण दो भाई, संग नारी सुकुमारी सुहाइया, हरी निश्चित वैदेही विप्र फिरी हम खोजते. 1.5 वळीमध्ये परिचय दिला प्रभूने. दशरथाचे पोरं, माझं नाव राम, माझा भाऊ लक्ष्मण, सीता नावाची पत्नी माझी चोरीला गेली, तिच्या शोधार्थ आलो. बस झालं, एवढाच परिचय. भगवान आहे, प्रभू आहे, ईश्वर आहे, देव आहे, परमात्मा. अख्खा रामायण उघडा, एकही शब्द नाही. दशरथाचे पोराव. आता माणसं छातीला बोर्ड लावून फिरतात, मैं भगवान हो. अरे तर भगवान तू कोरोनाच्या वेळेला कुठं गेलता रे. माणसं मरत होती, 6 डेड बॉड्या पेटवल्या एका चितेवर. भगवान तू गेलता कुठं. भगवान. कौसलेश मणी दशरथ के जाय. दशरथाचे मुलं. माझं नाव राम, हा माझा भाऊ छोटा लक्ष्मण. प्रभू पहिचानी परिव गई चरणा, सोस कुमा जाई नाही बरणा. वडकलं हनुमानजीनं माझा मालक आहे. जेव्हा कडकडून मिठी मारली पहिल्या भेटीत हनुमानजीला प्रशस्ती पत्रक दिलं रामचंद्राने. आप मुझे लखन जी से भी प्यारे लगते हो. लखन जी से भी प्यारे म्हटल्यावर काय वाटलं असेल लक्ष्मणाला. चाचा दुसरा गरम डोक्याचा भाऊ असता तर डोकं डबल गरम झालं असतं की अरे 13 वर्षे मी सेवा केली बाबा. नवरा बायको झोपत होते, मी पहारा देत होतो. कंदमुळे, बोरं, फळं, काट्या कुट्यातून आणायचो, दाबून खायचे. एक दिवस नाही म्हटलं लक्ष काही खाल्लं, कारण कोण्या गावचं शेपूटवाला आता भेटलं आणि त्याला माझ्यापेक्षा प्रिय ठरवलं दादानं. नाही का दुसरा भाऊ डबल झाला असता गरम. पण मोठ्याच्या संगतीतली माणसं मोठ्या विचाराची असतात. लक्ष्मणाने विचार केला की माझ्यापेक्षा हनुमान प्रिय का ठरवलं. आणि बरोबर दादाचं उत्तर शोधलं. हनुमान शंकरजी आहे, लक्ष्मण शेष आहे. म्हणजे महादेवाच्या गळ्यातला दागिना म्हणजे साप. आणि दागिन्यापेक्षा दागिना घालणारा प्रिय असतो, हे लक्षात ठेवा. अरे 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे, पण मुलं वाय नाही. शेठजी 900 सायाशे करून झालं लेकरू एक. 5 वर्षाचं काळं सावळं. गिरीगुरुजी सावळे नाही, काळं. काळं म्हणजे काळीच्या रानात दुपारी 2 वाजता नांगरून ठेवलेल्या रानात ते 5 वर्षाचं लेकरू कपडे काढून अर्ध्या रानात बसवायचं तर ओळखू येत नाही लेकरू कुठं आहे. ओळखायचं कसं. आता नाही का मोबाईल हरवला म्हणजे मिस कॉल देऊन बघतात, वाजला तर वाजला शेजाऱ्याच्या खिशात. तसं आपण बांधावर उभं राहून ते लेकरू हसवायचं. ते हसलं का त्याचे 2 दात दिसतात पांढरे. त्याच्याहून ओळखा. ते बघा दात पांढरे दिसतं, तिथं बसलंय. इतकं काळं. पण त्याच्या बापानं 10 तोळ्याचं लॉकेट करून दिलं त्याला. लॉकेट पिवळ्या आहे आणि बाळ सावळ्या आहे. उत्तर शोधा. पिवळ्या लॉकेटपेक्षा मायबापाला सावळं बाळ अधिक प्रिय आहे. लक्ष्मणानं उत्तर शोधलं. मी शेष आहे, हनुमान शंकरजी आहे.
याच्या गळ्यातलं मी लॉकेटच का नाही, म्हणून दादा म्हणत असतील आप मुझे लखन जिसे भी प्यारे, कारण लॉकेटपेक्षा लॉकेट घालणारं प्रिय। उत्तर लक्ष्मणान शोध। मेरा सखा सुग्रीव ऋषमुख पर्वत पर रहता है, उनको दर्शन देने के लिए इतने ऊंचाई पर क्यों ले जा रहे हनुमान? पैदल चलते चलते थक गए। अब तक थके हुए मालिक वाहन की सुविधा नहीं थी, अब तो बिगर पेट्रोल की गाडी तयार है। हनुमानजी आपल्या पद्धतीने बसले, उजव्या खांद्यावर रामाला घेतलं, डाव्या खांद्यावर लक्ष्मणाला घेतलं। खांद्यावर, कडेवर नाही, कारण बुद्धिमताम वरिष्ठम। कडेवर जर घेतलं चाचा तर जबाबदारी घेणाऱ्यावर येते, खांद्यावर बसवलं जबाबदारी बसणाऱ्यावर जाते। माझं खोटं असेल तर बरेच आजोबा इथं बसलेले आहे, त्यांनी आजचं रामायण संपल्यावर घरी जावं, आपला आपला नातू घ्यावा। नातू कडेवर घ्या, आजा धरतो नातवाला, नातू खांद्यावर बसवा, नातू धरतो आज्याला। हे उद्या मोबाईलवर सांगा मला, खरं आहे का नाही? तसं हनुमानजी बुद्धिमताम वरिष्ठम। हनुमानजीने विचार केला, कडेवर घेऊन दोघाला सांभाळल्यापेक्षा खांद्यावर बसवलं की दोघं मला पकडतील, म्हणून उजव्या खांद्यावर राम आहे, डाव्या खांद्यावर लक्ष्मण आहे। डोळे मिटले, राम रटन केलं। बोलिए रामचंद्र भगवान की जय, जय श्री राम। वाह! ऋषमुख पर्वतावर तिथे सुग्रीवासोबत मैत्री करून दिली। सुग्रीवाला विचारलं, यहाँ क्यों रहते हो? सुग्रीवाने आपली जन्मकथा सांगितली। गिरिगुरुजी, एकदा ब्रह्मदेवाच्या डोळामध्ये मळ झाला, त्याने तो करांगोळ घेतला, ती करांगोळी झटकली, तो मळ खाली पडला, त्याचा एक वानर तयार झाला, त्याचं नाव वृक्षराज। आणि त्या वृक्षराज नावाच्या वानरानं ब्रह्मदेवाला विचारलं, हमें क्यों निर्माण किया? राक्षस मारने के लिए। कहाँ जाओ? दक्षिण की ओर जाओ। आणि तो वृक्षराज नावाचा वानर दक्षिण दिशेकडे राक्षस मारत मारत नाही, एक विहीर काठापर्यंत भरत आली होती। आणि हा वानर काठाला उभा राहून पाण्यात बघतोय, तर याचं प्रतिबिंब याला दिसलं। याला वाटलं माझ्यासारखं बलवान वानर लपून बसलं। हे गदा घेतलेलं खांद्यावरचं आतल्याला म्हणतंय, इथं लपला का रे? ते तसंच बोलतंय, प्रतिबिंब आहे ना, इथं लपला का रे? भीती वाटते का माझी? भीती वाटते का माझी? तू काय समजला? खालचं म्हणतं, तू काय समजला? येऊ का? येऊ का? टाकली उडी, टाकली उडी म्हटल्यावर पाण्यात बुडालं। ते वर आलं, वानर राहिलं नाही प्रभू, एका सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर। इतकी सुंदर की तिच्या सौंदर्याकडे पाहून दोघं झाले पागल। एक इंद्र, एक सूर्य। सूर्याचं वीर्य खलन झालं, त्या स्त्रीच्या कंठावर पडलं, इंद्राचं केसावर। हिंदीमध्ये केसाला बाल म्हणतात। बालों से जिसका जन्म हुआ वो मेरा बड़ा भाई बाली। कंठाला ग्रीव म्हणतात, त्यापासून झालो म्हणून माझं नाव सुग्रीव। ही जन्मकथा सुग्रीव सांगतोय प्रभूला। आणि दोघांचं एकमेकावर प्रेम इतकं की शब्द नाही। प्रीती रही कछु बरणीन जाई, वर्णन करायला शब्द नाही, एवढं भावाभावाचं प्रेम। पण एक दिवस मध्यरात्र होती, मायावी राक्षस आला, माझ्या भावाला आवाज देऊ लागला, बाली बहारा। गदा घेऊन माझा भाऊ बाली त्याला मारायला, मी मदतीला गदा घेऊन मागे मागे भावाच्या ते एका गुहेमध्ये शिरला। तेव्हा माझा भाऊ वाली म्हणाला, सुग्रीवा 15 दिवस माझी वाट बघ, 15 दिवसात त्याला मारून येतो, नाही आलो समजायचं वाली मेला। 1 महिना होतो मालक, 1 महिन्याने रक्ताचा पाटच वाहत आला। मला वाटलं माझा भाऊ वाली मेला, तो राक्षसून मला मारल म्हणून मोठा दगड घेतला, गुहा बंद केली आणि किष्किंधा नगरात आलो। लोकांना सांगितलं वाली मेला। लोकांनी मला राजा केलं, सिंहासनावर विराजमान झालो। इकडे वाली मेलाच नव्हता, त्यानं स्वसामर्थ्यानं दगड बाजूला केला, नगरात आला, तर मी राज्यावर बसलेला, त्याचा गैरसमज झाला। राज्य मिळण्यासाठी लेका गुहा बंद करून आला का रे बैमाना? ऐकून घेईना, माझं खूप मारलं, माझं राज्य हिसकावलं, बायको हिसकावली, हाकलून दिलं। तेव्हापासून इथे राहतो, यहाँ क्यों रहते हो? आणि इथे मी सुरक्षित आहे मालक। का? दुदुंबी नावाचा राक्षस, त्यानं समुद्राला हरवलं, हिमालयाला हरवलं, त्याचं वालीसोबत युद्ध झालं। वालीनं त्याचे 2 तुकडे केले, त्या रक्ताचा सडा मातंगुरूच्या यज्ञात येऊन पडला। यज्ञाचा विध्वंस झाल्यावर मातंगुरूनं शाप दिला, ज्या वालीने इथपर्यंत रक्त पोचवलं, माझा शाप आहे, तो वाली या प्रदेशात फिरला, त्याची अर्धी शक्ती खलास होईल।
म्हणून वाली इकडे येत नाही, मी सुरक्षित आहे. एका बाणात मार तुझ्या भावाला वालीला. कहना आसान है प्रभू, करना खतरे की बात है. बहुत बलवाला मार मेरा भाई है. तुम्ही एका बाणामध्ये दुदुंबीच्या हाडाचा ढीग आणि ताडूचा छेदन कराल तर विश्वास बसेल. प्रभूने विनाशाया दुदुंबीच्या हाडाचा ढीग आणि ताडूचा छेदन केलं. बस बस प्रभू, आप विश्वास हो गया कि आपके हाथों से बाली मरने वाला, लेकिन आप क्यों आए? माझंही तसंच दुःख आहे रे बाबा. माझी पत्नी कुठ्या राक्षसानं चोरून नेली, त्या शोधार्थ इथपर्यंत आलो. तुमची पत्नी चोरीला गेली? मग काही दिवसापूर्वी एक राक्षस एक महिला नेत होता. आम्ही 5 जण बसलो होतो. ती रडत होती, बचाव दौडो बचाव दौडो बचाव. तिने एक गाठोडी सोडली आहे मालक, आमच्याकडे आहे ती. आण बघू. सुग्रीवानं ती गाठोडी आणली, रामचंद्रानं सोडली. पाहिले तर सीतेचे दागिने, केसातले केयूर, कानातले कुंडलन, पायातली पैजणं. रामचंद्रानं ओळखलं माझ्या सीतेचे दागिने आहे आणि प्रभूचे डोळे भरून आले. पण खात्री करण्यासाठी भावाला बोलवलं. लक्ष्मणा इकडे रे. आला. अरे हे ओळखतो का रे तू? रहीम चाचा मागचा पुढचा विचार केला नाही, पैजणावर डोकं ठेवून जे लक्ष्मणाचं रडणं सुरू झालं. दादा, पैजण माझ्या सीतामाईचे आहे. कुंडल आणि केयूर माझ्या नाही ओळखीची. अरे पैजण ओळखली आणि कुंडल आणि केयूर. आज मनातलं बोलतो दादा. माझ्या सुमित्रा माईची शपथ घेऊन सांगतो, 13 वर्षात माझ्या वहिनीचं तोंड नाही पाहिलं. म्हणून नाहम जाणामी केयुरे, नाहम जाणामी कुंडले. पैजण कशी ओळखली? रोज तुमच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचो. मग शेजारी बसलेल्या वहिनीच्या पायावर तसंच डोकं टेकून आश्रमातून बाहेर निघायचो. 13 वर्षे वहिनीच्या पाया पडून पडून पैजण ओळखीची झाली दादा. पण वहिनीच्या तोंडाकडे न पाहिल्यामुळे कुंडल आणि केयूर ओळखीची नाही. प्रभूच्या डोळ्याला धारा लागल्या, पण लक्ष्मणाचे डोळे लाल झाले. गलत आदमी के साथ मित्रता की भैया आपने. काय फायदा यांचा? यांच्यापेक्षा जटायू बरा मेला राम कार्यासाठी. हे 5 जण बसले होतो म्हणतात. ती रडत होती, बचाव दौडो बचाव दौडो. एक तरी धावलं का 5 मधलं? कशाला मैत्री करता? शांत हो. मैत्री करण्याची 3 कारणं आहे. पहिले कारण, योगाग्नीत विलीन व्हायच्या वेळेला शबरी म्हणाली होती, सुग्रीव के साथ मित्रता करो. दुसरं कारण, सीतेनं ज्याला लायकीचं समजून दागिने टाकले. आणि तिसरं कारण महत्त्वाचं, ज्याला माझा मारुती डावलत नाही त्याला हा राम कधी डावलत नाही. धरितीच्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथ लढा. बस सुग्रीव, युद्ध करना है. दूसरे दिन सुबह सुग्रीव गदा लेकर किष्किंधा के मैदान में भगवान रुक्ष के पास इशारा किया. सुग्रीव ललकार उठा. बाहर आओ बाली. बाली बाहर आ. सुग्रीव ने ललकार तो बाली ने सुना आवाज सुग्रीव की. बाली गदा लेकर खड़ा हो गया. महल में तो तारा रोती, मत जा पतिदेव. हट जा तारा. 33 करोड़ देवताओं को बंदीवास में डालने वाले रावण को बगल में दबाने वाले बाली को ललकार रहा. सुग्रीव, मैं क्या छुप के बैठूं? बाली बहारा. आ रहा हूं सुग्रीव. गदा लेकर किष्किंधा के मैदान में सेठ जी. हाँ, शाबाश सुग्रीव शाबाश. तेरे हिम्मत बाली के साथ टक्कर लेने आया है. बकवास बनकर बाली मरने को तैयार. सावधान सावधान सावधान. आक्रमण. सुनत बाली क्रोधा दुर्धावा, गई कर चरण नारी समुझाव. सुनपति जी नहीं मिले सुग्रीवा, ते दो बंधु तेज बल शिवा. कौशले ससुत लक्ष्मण रामा, काल उजिति सकई संग्राम.
के बाद घबरा गया सुग्रीव इधर बाली उधर, सुग्रीव इधर बाली उधर, सुग्रीव भागने की कोशिश कर रहा। वीर है वो बहु बहाली अति तरजा, मुटिका मारी महाधुनि गरजा। सुना ला। वीर है वो बहु बहाली अति तरजा, मुटिका मारी महाधुनि गरजा। अब सुग्रीव विकल होई भागा, मुष्टि प्रहार वज्र सम लागा। अब सुग्रीव विकल होई भागा। मैदान छोड़ के सुग्रीव भाग गया तो सीना निकाल करके बाली बोला, भागे गया ना बे, कल आया किष्किंधा तो जिंदा नहीं छोडूंगा। वाली विजयी मुद्रण दरबारात तारेनं विजयी वालीचं पंचारती ओवाळून स्वागत केलं, पण सुग्रीव लट 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 कापत रामचंद्राकडे येऊन रडू लागला, मालक काय 17 तारखेपासून बाता आणत होता, ऐसा करूंगा तैसा करूंगा वैसा, काय केलं, पळण्यात वसतात म्हणून वाचलो, दुसऱ्या ठोक्यातच मेलो असतो। तसं नाही ले का, तुम्ही दोघंही भाऊ एका चेहऱ्याचे, ओळखता येईना मला सुग्रीव कोण न वाली कोण। अरे जर मी वाली समजून सुग्रीव मारला असता तर मित्रदोळी ठरलो असतो ना। आता उद्या लढाई, उद्या नको, देवळ्या सारसा अंजनपूर इथं मधुकरी मागतो, पण ते बायको नको, इस्टेट नको, लाता खाणं नको। प्रभूनं सुग्रीवाच्या पाठीवरून हात फिरवला, पीडा दूर केली, सकाळी सुग्रीवाच्या गळ्यात फुलाची माळ घातली, मेली कंठसुमणके माला। हे काय, याची 2 कारणं। ज्याच्या गळ्यामध्ये मी विजयाची माळा घालत असतो त्याचा कधी पराजय होत नाही, एक कारण। आणि दुसरे कारण, मला ओळखता येईल ना रे, काय, ज्याच्या गळ्यात माळ, बरं का शेठजी, माहेश्वरी दिंडे जमला आता, ज्याच्या गळ्यात माळ तो सुग्रीव आणि माळ नाही तो वाली। तुम्ही काय करणार, मी बिना माळेचं मारणार, माळवाला सांभाळणार। मला वाटते कळतंय तुम्हाला। प्रभूजी कालचा नवा दम होता, त्याला जायचं, जाऊ दे, पोराला जायचं, जाऊ दे, ते उदास नको, 1-2 असले तर। दुसऱ्या दिवशी चल सुग्रीव, किष्किंधा के मैदान में वृक्षे के पास भगवान खड़े, इशारा किया, सुग्रीव ललकार उठा। दूसरे दिन बाहर आओ बाली, बाली बाहर आ। बाली ने सुना आज भी आया, गदा लेकर बाली तो तारा रोती है पैर पड़ के, मत जा, हट जा तारा, आज भी आया वो। आज बाली जिंदा रहेगा नहीं तो सुग्रीव, दोनों में से एक रहेगा। तारा रुमा का पति मारा जाएगा नहीं तो तेरा तारा का पति। गदा लेकर बाली मैदान में, शाबाश सुग्रीव, अबे कल तो तुम दबा के भाग गया था बे मैदान छोड़ के, आशा रखता हूं मैदान छोड़ के भागना नहीं। बकवास बनकर बाली मरने को तैयार, सावधान 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 सावधान, आक्रमण जहां बिल गई दुश्मन गए वाला, पटवा पुनि बल गई विशाला। प्रवीण जी लड़ाई चल रही, हाँ, दूसरे दिन की लड़ाई। मैं जो कहा रघुवीर कृपाला, बंधु न होई मोर ये काला। एक रूप तुम भ्राता दो, दई भ्रमते नहीं मारे उसो।
बसा सुग्रीव शरीर तनु भाकुल सगई सब पीरा मेल मेली कंठ सुमन के माला पटवा पुनि बल देह विशाला पुनि नाना विधि भई लड़ाई बिटप बैठते के रघुराई घमासान लड़ाई लेकिन सुग्रीव घबरा गया। रामचंद्र ने सोचा आज सुग्रीव भाग के चला गया तो कल युद्ध में आने वाला नहीं, विलंब नहीं करना चाहिए। रामचंद्र तैयार हो गए, धनुष पर बाण लगाया भगवान। बाहु झाला बाला सुग्रीव कर, बाहु झाला बाला सुग्रीव कर, ये हारा भय मानी, बाहु झाला बाला सुग्रीव कर है। बाली का मर्म भेद बरहा विकल मई सरेंगे लागे पुनि उठ बैठ देख प्रभु आगे बरहा विकल मई सरेंगे लागे। गिर पड़ा बाली जमीन पर। रामचंद्र सामने खड़े और तड़पता हुआ बाली रामचंद्र को सवाल पूछ रहा। बाली धर्महित अवतरे गुसाई, धर्महित अवतरे गुसाई, मारे मोही व्याध किनाय, मारे मोही व्याध किनाय। धर्म हेतु अवतरे हु गुसाई, धर्म हेतु अवतरे हु गुसाई, मारे हु मोही व्याध किनाय, मारे हु मोही व्याध किनाय। मैं पैरी सुग्रीव धर्म हेतु अवतरे हूँ गुसाई। धर्म के लिए अवतार लेते, अधर्म करते हो। सामोरा सामोर युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म, झाडाच्या आडून बाण मारणं हा पारद्याचा न्याय। मारे उमय व्याधी की नाही, बरंच शाब्दिक बाण नाही चाचा। तारा अंगद, तारेला प्रभूने उपदेश केला। मरता मरता वालीनं अंगदाचा हात प्रभूच्या हातात दिला। मेरा एकलौता बेटा, आपके कार्य में 100 प्रास का स्वीकार करो। वालीची उत्तर क्रिया, सुग्रीवाच्या ताब्यात राज्य, युवराज पद अंगदाला। आणि प्रभू म्हणाले आता पावसाळ्याला प्रारंभ होतोय, 4 महिने मी या प्रवर्षण पर्वतावर थांबणार आहे।
पण पावसाळा संपला म्हणजे सीतेचा शोध घ्यायचा विसरू नकोस. 4 महिन्याचा पावसाळा संपला तरी एकही दिवस सुग्रीव प्रभूच्या दर्शनाला सुद्धा आला नाही. शेठजी, एवढा जीव बैमान होतो. ज्यानं राज्य मिळवून दिलं, प्रतिष्ठा बायको मिळवून दिली, त्याच्या दर्शनाला आलं नाही चातुर्मासात. पावसाळा संपला आणि रामचंद्र म्हणाले, लखन जी भैया पूरी बारिश खत्म हुई, एक भी दिन आया बेवकूफ दर्शन करने. लखन नाचने लग गया. मैंने तो पहले दिन बोला था भैया ये मैत्री करने लायक नहीं है. उसको क्या लगता है जिस बाण से मैंने बाली को मारा वो बाण मेरे पास बचा है, उस बाण से सुग्रीव को मार डालूंगा. बस 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 भैया, आप मेरी भाषा में बात कर रहे. बड़े भाई को मारने का काम बड़े ने किया, छोटे को मारने का काम छोटा लखन करता. जाओ लखन. मारा मारी म्हटलं प्रवीणजी की लक्ष्मण 120 आवरत नव्हतं त्याला. मारना नाही रे लखन. तो भय दिखा कर लावतात सका सुग्रीव. भीती दाखवणार. ठीक आहे भैया, आता भीती दाखवायची मर्यादा सांगितली नाही का. शेषाचा अवतार आहे, फणाऊ करण्यात माणसं मरतात. म्हणून प्रभूंनी हनुमंताला सावध, मारुती इकडे या, हा लक्ष्मण गरम डोक्याचा काही कमी जास्त करून बसेल, जा बरं तुम्ही सुग्रीवाला सावध करा. याला भगवान म्हणता दयेनं भरलेला आहे. हनुमानजी घाई घाई आले. सकाळचे 9 वाजले होते रे अश्विन. सकाळचे 9 वाजले होते शेठजी, तरी सुग्रीव घोरत होता पलंगावर. हनुमानजी गदा घेऊन त्याच्या शयन कक्षात त्याच्या पलंगाजवळ याचं घोरणं चाललं. चातुर्मासात एकही दिवस प्रभूच्या दर्शनाला आलं नाही. लाल डोळे मारोतरावाचे, कारण मैत्री यांनी करून दिली होती. मूठ आवळली गदा आणि कानाजवळ तोंड नेलं सुग्रीवाच्या. मारोतरावनं होठ झाले का जागे तुम्ही? खाऊन घ्या गोड खा. सुग्रीव उठला. काय मारते रा? चातुर्मासात एक दिवस थोपाट दाखवायला आला नाही. केवढा अनर्थ. ते धाकटा होता का नाही लक्ष्मण, मैत्री मंजूर नाही ते तुझं गाव पेटवायला आला. आता बापरे, आता काय करू. जेवढे वानर आहे तेवढा सांग एकमेकाला चला म्हणा. 18 पद्म वानर प्रभूकडे उड्या मारत निघाली. आदेश दिला सुग्रीवानं. लक्ष्मणानं दोरी ओढली. कडकडात. हे काय? हे तुझं गाव पेटवायला आला, त्यानं दोरी ओढली. दोरी ओढण्यात एवढा हादरा. हो, मग बाण लागण्यात कसं? तूच लाव हिशोब कसं होईल. इतक्यात लक्ष्मणाचा आवाज आला, बहाराव सुग्रीव. लटलट कापू लागला. हे प्रकरण तुम्हीच मिठ मारुती राय. हो, प्रकरण वाढू ठेव तू. मी हा ना. प्रवीणजी यावं लागलं. हनुमानजीचे डोळे टोमॅटो सारखे लाल, आपलं लक्ष्मणाचे आग ओकत होते डोळे. आता काय करावं म्हणून हनुमानजीने डोकं चालवलं. रामचंद्राचं गुण सुरू केलं, गुणगान. रामचंद्र कुठं बरं नाही लागा. गुणगान ऐकण्यात लक्ष्मण पागल झाला. बाण भात्यात, धनुष्य खांद्यात, मागं लक्ष्मण, पुढे मारोतराव. सगळी कळेंबवरून माऊलीचे भक्त आलेले आहे. जाधवर साहेब, देशमुख परिवार, मुरगुडे साहेब, काटे कुटे मुरकू. पुढे लक्ष्मणजी मागे शयन कक्षात. लक्ष्मणाच्या चरणावर डोकं सुग्रीवान क्षमा केली. प्रभूकडे सगळे येतात. प्रभूनही क्षमा केली. 4 तुकड्या झाल्या. एक पूर्व दिशेकडे, एक पश्चिम, उत्तर दक्षिण दिशेकरता राखीव तुकडी, ज्यात हनुमानजी आहे, नळ आहे, नीळ आहे, जामवंत आहे. अंगदजी तुकडीचे प्रमुख आहे. हनुमानजीनं मालक, हा आम्ही सीतेच्या शोधार्थ चाललो आहे, पण सीतामाईची भेट झाल्यावर त्या कशावरून विश्वास ठेवल आमच्यावर की आम्ही रामाचे भक्त आहोत? काही ओळख द्या ना मालक. प्रभूचे डोळे भरून आले. मारुती, मला वाटलं 18 पद्म वानरात तूच हे ब्रह्मचारी डोकं चालवशील. घे बाबा मुद्रिका. जिभेवर ठेवली बरं का. प्रभू मुद्रिका मेली मुख माही. निघाले. सर्वांना तहान लागल्याचा उल्लेख आहे. आता समजून घ्या, आपलं घड्याळ झपाट्यानं पुढे चाललं, समजून घ्या. बऱ्याच कथा तुम्हाला ऐकायला मिळालेल्या आहे अनेक ठिकाणी. माऊलीच्याही दरबारात कथा, डॉक्टर साहेब हे ते सगळे नियोजक आहेच. तहान लागल्याचा उल्लेख गुहेमध्ये शिरले. तिथे स्वयंप्रभा नावाची तपस्विनी. का रे, पाणी पिवण्या, फळे खावण्या, रामाचे दूत आहात ना तुम्ही. हां, सीतेच्या शोधार्थ चालला ना. हां, डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद करा. उघडा.
समुद्राच्या काठाला येऊन पोहोचले. आता समुद्राचं खारं पाणी पिऊ शकत नाही, अवधी संपताला काय करावं अशा विवंचनेत सगळे असताना एक संकट आलं. डॉक्टर साहेब, पंख जळालेला एक पक्षी गडबडत येऊ लागला. बहुत दिन से भूखा हूं, भगवान ने भोजन भेजा है मेरे लिए, सभी बंदर को खाता हूं. म्हणले झालं, रामाचं दर्शन नाही, सीतेचा शोध नाही, हे आपल्याला जिवंत ठेवत नाही. आपल्यापेक्षा जटायू मेला बिचारा राम कार्यासाठी. जटायूच नाव ऐकलं थांबला. थांबा, जटायूचं नाव घेता तुम्ही? हां, तो माझा लहान भाऊ होता. तुम्ही मोठा संपाती नाव. मी तुम्हाला खात नाही पण फारशी मदत करत नाही. अरे, सूर्याच्या रथाचे घोडे खाण्याची आमची इच्छा झाली, ती दोघाही भावाची. आम्ही गेलो. अतिउष्णतेनं सहन न झाल्यानं जटायू पडला. त्याची माझी या जन्मी भेट नाही. मी अजून वर गेलो. अतिउष्ण माझे पंख जळून भस्म झाले. मी इथे पडलो. चंद्रमा नांगून सांभाळ केला. त्यांनी सांगितलं, त्रेतायुगात रामाचे दूत सीतेच्या शोधार्थ येतील, त्यांच्या दर्शन तुमच्या पंखात चैतन्य येईल. माझ्या पंखात चैतन्य आलं. मी फारशी मदत करत नाही, दृष्टी चांगली आहे, इथून दिसते मला. ती बघा, सीता अशोक वनात अशोक वृक्षाच्या खाली स्वतःच्या चरणाकडे दृष्टी लावून बसलेली, असं सांगून संपाती निघून गेला. तपास लागला, जायचं कोणी? अंगजी म्हणाले, एकाच उडीत जातो पण येऊ शकत नाही, कारण मला शाप आहे. अक्षय बघितला तर माझी अर्धी शक्ती अक्षयात जाते. प्रत्येकजण आपलं आपलं सामर्थ्य सांगत होते डॉक्टर. पण शेवटी हनुमानजी काही बोले ना मुरकुटे साहेब. तिथे जामवंत आले. राम काज लगी तव अवतारा, सुनतई भयऊ पर्वताकारा. पर्वताच्या आकाराचे झाले, उड्डाण भरायच्या तयारीमध्ये आहे. आणि याच ठिकाणी नेमकं किष्किंधा कांडाचा पूर्ण विराम आहे. इथे श्रीमद सुंदरकांडाला सुरुवात झाली. अतुलित बलधाम भीमशैलापदेहम धनुजवन कृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. हनुमानजी उंच पर्वतावर, सर्व वानरांनी जय जयकार केला. बोलिए पवन सुत हनुमान की जय, रामचंद्र भगवान की जय. जय श्री राम. रघुपति करवाना, यही बात मेरे चल हनुमाना. जिम्या मोग रघुपति करवाना, यही बात मेरे चल हनुमाना. यही बात मेरे चल हनुमाना. जिमी अमोघ रघुपति करबाना, यही भांति फिर चले हनुमाना. जिमी अमोघ रघुपति करबाना, यही भांति फिर चले हनुमान. यही भांति फिर चले हनुमान. जिम्या मोग रघुपति करवाना, यही बात मेरे चल हनुमाना. जिम्या मोग रघुपति करवाना, यही बात मेरे चल हनुमाना. फलन दि रघुपति दूत बिचारी, ते मैना कहो श्रमारी. ते मैना कहो श्रमारी. जिमी अमोघ रघुपति करबाना, यही भांति फिर चले हनुमान. जिमी अमोघ रघुपति करबाना, यही भांति फिर चले हनुमान. जिमी अमोघ रघुपति करबाना, यही भांति फिर चले हनुमाना. शाबाश. यही भांति फिर चले हनुमाना. यही भांति फिर चले हनुमाना. वाह, धन्यवाद. वाह, मस्त. तिथलं तिथं फिरवलं. वाह, चांगलं झालं. जिमी अमोघ रघुपति करबाना, यही भांति फिर चले हनुमान. धनुष्यापासून बाण सुटावा चाचा, असे एका सरळ रेषेत हनुमानजी निघाले. समुद्रात मैनाक नावाचा पर्वत. मैनाक, माझ्या अंगणातून राम भक्त चालला, विश्रांती व्यवस्था. मैनाक वर आला, विनंती केली. हनुमानजीनं हाताचा स्पर्श केला आणि सांगितलं, राम काज कीन बिनु मोही का विश्राम. पुढे निघाले. सुरसा नावाची राक्षसीन धावली. बरं का चाचा, मैं खाती हूँ, ऐसा मत कर माँ, मैं खाती हूँ. मैं खाती हूँ, खाओ. योजन भरते ही बदन पसारा. एक योजन तोंड उघडलं राक्षसीनेनं. योजन 4 कोसाचा होतो. कोस 3 किलोमीटरचा होतो, म्हणजे 12 किलोमीटर. हां, बस लावत जा हिशोब. योजन भरते ही बदन पसारा. एक योजन तोंड उघडलं तर मारोतराव 2 योजन जाड झाले, तोंडातच जाईना. तिनं 4 योजन तोंड उघडलं, 8 योजन झाले. 16 योजन मुख ते ठेवू, तुरंत पवन सुत 32 भय. हे सगळे लिहिलं आहे. डबल डबल डबल. आणि तिनं समुद्रा एवढं तोंड उघडलं. अति लघुरूप धारण केलं. हनुमानजी 2-4 चक्कर मारून बाहेर. ए पागल बुड्ढी, 2 बजे से बकवास करी थी, खाती हूँ तुम्हारे मुंह में परिक्रमा करके आया हूँ.
बोले बाबा देवताओं ने भेजा था परीक्षा लेने जाओ यशस्वी भव. आशीर्वाद देऊन गेली किसनराव. आशीर्वाद देऊन गेली. पुढे सिहिका नावाची राक्षसीन गतिकुंठित तिला मारलं हनुमानजीनी. आता लंकेत प्रवेश करणार तर गेटवर लंकिनी. नाईट ड्युटी आहे तिची. मुरगुडे ड्युटी नाईट लंकिनीची. हनुमानजीनं मच्छरा एवढं रूप धारण केलं. मसक समान रूप कपिधरी. लंकै चले सुमिरी नरहरी. पण नरहरीचं सुमरण करीत निघाले. लंकिनीनं अडवलं. ए चोर चोर को खाने के लिए बैठी हूं. चाचा काय कडेकोट बंदोबस्त होता रावणाकडे. मच्छरा एवढं रूप धारण केलं तरी आमच्या मारोतरावला गेटवरच धरलं. आणि ते दोघं शुक सारण 3 दिवस वानराच्या रूपात होते रामाच्या सैन्यात, तरी कोणी ओळखलं नाही. हे पूर्वीपासून आहे. पण शंका आहे, संध्याकाळची वेळ आहे, अनेक मच्छर जात येत असतील. लंकिनीनं कसं काय ओळखलं? हे चिकनगुन्या तर पाठ झालता ना तुम्हाला. याचं कारण आहे, लंकेने विचार केलं की मी इतक्या वर्षे नाईट करते, लंकेतल्या मच्छराला भजन येत नाही. हे भजन म्हणत आलं म्हणजे हिंदुस्तानचंच मच्छर असलं पाहिजे. सुमेरी नरहरी. ए चोर मैं चोर को खाने के लिए बैठी हूँ. हनुमान जी बोले दुनिया में का सबसे बड़ा खतरनाक चोर लंका का मालिक जिन्होंने मेरी माँ सीता को चुरा करके लाया उसको क्यों नहीं खाया? शब्दावर भागलं नाही. केशेषु केशेषु दंडेषु दंडः. एक ठोका लंकिनीच्या मुठीका एक महाकप्यानी. मुठीका एक महाकप्यानी. मुठिका एक महाकपिहानी. मुठिका एक महाकपिहानी. रुधिरपमत धरणी ठणमणी. रुधिरपमत धरणी ठणमणी. रुधिरपमत धरणी ठणमणी. रुधिरपमत धरणी ठणमणी. मुठीका एक महाकप्यानी. मुठीका एक महाकप्यानी. मुठिका एक महाकपिहानी. मुठिका एक महाकपिहानी. मुठिका एक महाकपिहानी. एक ठोका टाकला लंकिनीच्या डोक्यात. एका ठोक्यात रक्त झालं तोंडात. तोंडात रक्त आल्यावर लंकिनी म्हणली, तुम्ही मारुती बुवा का? अरे मी तर पहिल्यांदाच आज गावात आलो, कोणाचा परिचय नाही, तू कसं काय नाव घेतलं माझंच? नाही मारुती बुवा का? हो ते ठीक आहे, मी मारुतीच आहे, पण ओळखलं कसं? एका ठोक्यातच ओळखलं बाबा. नाही ते नंतर बघू आपण, तरी पण कसं काय ओळखलं? आता तुम्ही विचारता म्हणून सांगते. मी गेटवर असते का नाही तर परवा ब्रह्मदेव आलता पंचांग घेऊन, तर मी विचारलं कुठं गेलता? म्हणजे रावणाचं भविष्य बघायला. मी विचारलं कधी मरतंय रावण? ब्रह्मदेव म्हणला सांगतो, पण तुम्हा महिलांना बोभाटा करायची सवय आहे, कोणाजवळ सांगू नको. एक वानर येईल, तुझ्या डोक्यात टाकाल ठोका. एका ठोक्यात रक्त तोंडात येईल, त्याचं नाव मारुती असेल, आणि तिथून थोड्या दिवसात रावण मरल. म्हणून मी तुम्हाला विचारते, मारुती बुवा का? हां मारुती बुवा. जा बाबा आज जा. आता लंकेतल्या घराची रचना अशी होती डॉक्टर साहेब, बाहेरून मंदिरासारखं वाटायचं. मंदिर समजून आमचे हनुमानजी आत जायचे. आत मौज भक्षण मदेरा प्राशन, ते कृत्य पाहून बाहेर यायचे. असे पहाटेपर्यंत फिरले. पण पहाटे एक घर असं दिसलं, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळ्या, भिंतीवर चित्र धनुष्य बाणाचं, आणि अंगणात वृंदावन तुळशीचं. एकच घर अख्ख्या लंकेत. रामायुध अंकित ग्रह शोभा बरनी न जाई. रामायुध अंकित ग्रह शोभा बरनी न जाई. नव तुलसी कारुण्यतः देख हर्ष कपिराई. सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. रामायुध अंकित ग्रह शोभा बरनी न जाई. नव तुलसी कारुण्यतः देख हर्ष कपिराई. सियावर रामचंद्र की. आनंदाला पारावार नाही बरं का गिरी गुरुजी, पण शंकाही आली. आनंद का झाला? एकच घर वृंदावनवालं तुळशीचं. याला म्हणतात डॉक्टर साहेब माझे या जातीचे
मज भेटो कोणी. एक 2 मिनिट घेतो बरं का डॉक्टर साहेब. समजा कल्पना करा तुमचा मुलगा अमेरिकेला आहे. कल्पनेला काय खर्च आहे? कल्पना करा गिरी गुरुजी, मुलगा अमेरिकेला आहे आणि तो सारखा म्हणतो बाप हाडाचा वारकरी आहे, एकदा तरी या बाबा, एकदा तरी या बाबा. अमेरिकेला एकदा तरी. वारकरी बाप म्हणतो काय ले का अमेरिकेत? चंद्रभागा आहे का इंद्रायणी? का माऊलीची समाधी आहे का पांडुरंगाचं मंदिर? नाही पण याच बाबा. हो नाही करता करता बापानं होकार दिला पाखरेजी. हो येतो, पण एक विनंती आहे. विनंती नाही बाबा, मी मुलगा आहे तुमचा. एक अट आहे, माझ्या पोशाखात येतो. गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपी चंदन आणि भगवा झेंडा खांद्यावर राहील. तू जर म्हणशील म्हाताऱ्या बरमोडा घाल, काय सांगता येतं? हो ना. बऱ्याच वारकरी बापाला सुशिक्षित मुलं म्हणतात बाबा काय धोत्र ते नेसायचा त्रास तुम्हाला, माझे पॅन्ट बरेच शिल्लक आहे ना. काय नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या बाबा. चाचा इथल्या मुलांनी बसून दिला. 10 तासाचा प्रवास आहे अमेरिकेत. 450 लोक बसले होते विमानात. झेंडावाला एकच. ते सगळे तांबडे होते. तांबडे टोमॅटोसारखे कलर, मक्याच्या कणसाला केस तसे डोक्याचे केस. हा जमला होता. एकच झेंडा. वारकरी सगळे इंग्रजीतून टिंगल करायचे. हे कुठलं साहेब, कुठं चाललं हे साहेब झेंड्यावाला? ते इंग्रजीतून. पण याला काय देणं घेणं आहे? जाधवर साहेब यानं डोळे मिटले भारतात. जपमाळ तुळशीची हातात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 10 तास अमेरिका येईपर्यंत काही घेणं नाही जगाचं. तिथं मुलगा घ्यायला आला. मोठा अधिकारी होता मुलगा. 10 गाड्याचा ताफा याला संरक्षणाला होता. मुलाला 4-5 गाड्या पुढे, 4-5 गाड्या मागे. आला ताफा. मुलगा मोठा अधिकारी होता. आता हे अधिकारीच आहे ना समजा. बरोबर ताफा गाड्याचा तिथं अमेरिकेत आला होता. आपला इथं आला. राजेसाहेब 10 गाड्या त्या मुलाच्या संरक्षणाला. आणि बाप वारकरी, गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीचा झेंडा खांद्यावर. अमेरिकेच्या स्टँडवर बाप उतरला. मुलगा लाजला नाही राजेसाहेब. पायातला जोडे काढले आणि अमेरिकेच्या स्टँडवर, त्या विमानतळावर मुलानं आपल्या वारकरी बापाला साष्टांग दंडवत घातला. राजे दंडवत घातल्यावर वर बघितलं. मुलानं बाप हुंदके देऊ देऊ रडत होता. वारकरी बाप. का? आनंद आवरे ना. पांडुरंगा कमाई झाली माझी. एवढा अधिकारी अमेरिकेत माझा मुलगा आहे तरी फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घेतो. याच्यापेक्षा काय मिळवायचं आहे मला? लक्षात घ्या. हनुमानजीला का आनंद झाला लंकेत याच्याहून चाललंय आपलं. पण झालं काय, एक साताऱ्याचा वारकरी तोही मुलाकडे गेला होता. त्याचाही असाच पोशाख होता. 12 बंदी, तांबडं पागोट, गुडघ्याच्यावर धोत्र, 2 माळा तुळशीचा झेंडा खांद्यावर. त्याला सोडायला त्याचा मुलगा आला होता. याला घ्यायला याचा मुलगा आला. तो साताऱ्याचा, हा लातूरचा. परिचय नाही पण पोशाख सारखा. यानं त्याचा झेंडा पाहिला आणि त्यानं याचा झेंडा पाहिला. दोघंही विमानतळावर एका ठिकाणी आले आणि जे एकमेकाच्या गळ्याला बिलगून दोन्ही वारकरी रडायला लागले. का? बापरे, माझ्या विठ्ठलाची भगवी पताक 7 समुद्रापलीकडे. अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही तो वारकऱ्याला एकमेकाच्या भेटीत आहे. माझे या जातीचे मज भेटो कोणी. मी हे लंकेतलं सांगतो. हनुमानजी सगळ्या लंकेत फिरले पण एकच घर वृंदावनवालं बघितलं, बिभीषणाचं. आनंद झाला. पण शंकाही आली, मला फसवायसाठी नाटक तर नसेल. कारण काही काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावनलाही भारी बांधतात. तुळस हिरवीगार असते, याच्याहून समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. हे तो हनुमान जी है. लंका निशिचर निकर निवासा, यह कहा सज्जन कर बासा. मनमयी तर्क करे कपिलागा, तेही समय बिभीषण जागा. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. राम राम तेही सुमिरण कीना. 2 भक्ताचं मिलन झालं. आपण दोघंही बंधू आहे पण दुर्दैवी, एकाला आईचं दर्शन नाही, एकाला बापाचं नाही. आज मला तू मदत कर आईच्या दर्शनासाठी. उद्या तुला 5 वाजल्याच्या आत पप्पा दाखवतो.
आई अशोक वाटिकेत सगळी माहिती जाण्याच्या युक्त्या प्रयुक्त्या तिथपर्यंत हनुमानजी छोट्याशा वानराच्या पिलाच्या रूपात त्या दाट पाल्याच्या फांदीत लपून बसले. सीतामाई मोरेसाहेब खाली मान घालून, इथून दिसेल तुम्हाला अशोक वृक्षाच्या खाली, पण चरणाकडे पाहून. त्याची 2 कारणं दिली. मोठी माणसं आचरण कुठं चुकलं हे चरणाकडे पाहून चिंतन करतात. चरण आणि आचरण बरं का, हे शब्द जवळचे आहे. उत्तर सापडलं. देवा, मी माझ्या मालकाचं चरण सोडून हरण बघितलं म्हणून मला इथं यावं लागलं. हे चरणाकडे पाहून उत्तर. दुसरं कारण, मुलीवर जेव्हा संकट कोसळतं तेव्हा माणेसाहेब पहिली आठवण आईची येते. तिची आई कोण आहे? धरणी माता. म्हणून धरणीकडे पाहून जानकी रडत होती. दुसरं कोण आहे तिला तिथे? इतक्यात रावणाला धमकावण्याचा प्रयत्न केला, ते ऐकून घेत नाही. रावण म्हणाला हिला त्रास द्या, निघून गेला. रावण त्रिजटा नावाची सज्जन राक्षसीन, तिनं सांगितलं कोणी त्रास देऊ नका, लंकेचं काही खरं नाही, वाईट वाईट स्वप्न बघितले, जा तुम्ही निघून. त्रिजेटेला सीतामाई म्हणाली आता मला रामाचा विरह सहन होत नाही, त्रिजेटे मला अग्नी दे, जाळून घेते त्याच्याद्वारा. त्रिजटा म्हणाली आमच्या लंकेत सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणात मिळतात ग सीते, पण अग्नीचाच दुष्काळ आहे. हनुमानजी मनात म्हणतात काळजी करू नका आजीबाई, एक 10-15 मिनिट दम काढा, अग्नीचा दुष्काळ आहे, आता सुकाळ करून देतो. जिकडे तिकडे अग्नी दिसल, दुसरं काही दिसायचं नाही, थोडा दम काढा. त्रिजटा निघून गेली. प्रसंग रात्रीचा आहे, आकाशात तारे आहे. सीतामाईनं अशी वंजड केली, एक तरी तारा माझ्या वंजळीत पडा रे, त्याच्याद्वारा जाळून घेते स्वतःला. आणि त्या वंजळीमध्ये हनुमानजीनं वरून मुद्रिका सोडली. सीतामाईनं ओळखलं माझ्या मालकाची मुद्रिका, माझ्या मालकाला कोणी मारू शकत नाही. मुद्रिका आली कशी? कोणी आणली असेल? कोण असेल हा? त्यानं माझ्यापुढे प्रगट व्हावं असं म्हटल्यावर हनुमानजी प्रगट झाले नाही. झाडाच्या दाट पाल्याच्या फांदीत छोट्या वानराच्या पिलाच्या रूपात अख्खी राम कथा सुरू केली. चलो अशोक वाटिका में कथा सुना रहे हनुमान जी और सुन रही माँ सीता. शाबाश. श्री राम जय राम जय जय राम. ताळी. श्री राम हात जय वर. राम जय जय राम. श्रीराम. ये बात. हा हा. श्री राम जय राम जय जय राम. शाबास. हात वर थोडे. हा. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्रीराम. वाह वाह. श्री राम जय राम जय जय राम. श्रीराम. राम कहानी सुनो जी, राम कहानी. राम कहानी सुनो जी, राम कहानी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. जय जय राम. जय जय राम. कहत सुनत आवे, कहत सुनत आवे, अखियों में पानी. राम कहानी सुनो जी, राम कहानी. राम कहानी सुनो जी, राम कहानी. श्रीराम जय राम. बोलो श्रीराम. हाँ, क्या बात है. श्री राम जय राम जय जय दशरथ राम. के राजा दुलारे, कौशल्या के आंखों के तारे. दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंखों के तारे. सूर्य वंश के सूरज वे, रघुकुल के उजियारे. वे सूर्य वंश के सूरज, वे रघुकुल के उजियारे. राजीव नयन बोले, ओ, राजीव नयन बोले, मधु भरी वाणी. श्रीराम जय राम.
मोहे पठायो मैं रामदूत बन आयो सीता की सेवा में रघुवर को संदेश लायो सीता माँ की सेवा में रघुवर को संदेश लायो और संग लाई प्रभु और संग लाई प्रभु मुद्रिका निशानी। बस एकदम कथा बंद केली. दशरथ के राज दुलारे, कौसल्या के आख के तारे, सूर्यवंश के सुर, रघुकुल के उजियारे, इथून कथेला प्रारंभ केला. श्रीरामने मोही पठायो मैं रामदूत बना और संग लाई प्रभु मुद्रिका निशानी. आणि इथे कथा थांबवली. सीतामाई म्हणाल्या, अरे कितनी अच्छी कथा सुना रहा था, कौन चुप कर बैठा है, सामने आता क्यों नहीं. हनुमानजी छोट्याशा पिलाच्या, वानराच्या पिलाच्या रूपात प्रगट. कौन है तू. रामदूत मैं मातु जानकी. सच है, सत्य शपथ करुणा निधान के मुद्रिका माती मैं लानी. बहुत से भालू बानर इकट्ठा के भगवान ने, लेकिन मुझे आदेश नहीं माना, नहीं तो अभी आपको उठा के ले जाता मालिक के पास. सीतामाईला वाटलं हे जरा आगाऊ बोलतं, एवढंसं पिलू आणि ले जाता म्हणतं राम के पास. का रे तू आला तर कोणी बघितलं नाही ना रस्त्यात, म्हणजे सुरक्षित माझ्यापर्यंत पोहोचला म्हणून. हनुमानजीला वाटलं मोरे साहेब आईसाहेबाचा गैरसमज आहे. जे पर्वताच्या आकाराचं रूप धारण केलं, सीतामाईने तर डोळेच लावून घेतले. अरे अरे हनुमान छोटा हो जा, मुझे डर लग रहा. आप तो विश्वास है माँ, लंका समेत उठा के ले जाता मालिक के पास, लेकिन आदेश नहीं. लेकिन मुझे भूख लगी है. अभी 3:30 बजे, 3:30 नहीं 4:30. मोरे साहेब आल्यामुळे 1 तास रिवर्स झालतो मी. नाही 4:30 थोडं राहिला होता. बस जमलं. अभी भूख लगी है, कुछ नहीं खाया था कर. रास्ते में खाने वाले मिले थे, खिलाने वाला कोई नहीं. सिंहिका, सुरसा, लंकिनी, खिलाने वाली तो माए होती है. तो जाओ गिरा हुआ फल खाओ, पडलेलं खा, तोडायचं नाही झाडाचं. आता हनुमान जे आले रावणाच्या बगीच्यात, माने साहेब जर फूल कोमेजलं तर शिक्षा सूर्याला. तिथं फळ पडलेलं सर का चाचा, फळ पडलं नाही ना. आईसाहेब पण ते पडलेलं खा. मारुतरावनं डोकं चालवलं, झाड उपटलं ना आपटलं आणि पडलेलं. पुन्हा म्हणायचे तोडता नाही मा गिराव हा खारा. त्या झाडाचं नाही बरं, दुसरं झाड, तिसरं कोणतंही झाड नाही. हां बरं का मोरे साहेब, त्यातला बारकावा लक्षात घ्या. आता खांब आहे ना हा, त्याच्या पलीकडे तुम्ही अलीकडे मी. तसं जे झाड सीतेच्या आणि हनुमंताच्या मध्ये आडवं यायचं, त्याच्यामुळे सीता हनुमंताला दिसत नव्हती, मग ते मधलं झाड उपटायचे. आता एक बारकावा सांगतो. सीता भक्ती आहे, हनुमान भक्त आहे, आणि भक्तीच्या आड येणारी झाडं बऱ्याच भक्तानं उपटू फेकले बाजूला. हिरण्यकश्यपू भक्तीच्या आड येणारं झाड फेकलं प्रल्हादानी बाजूला. रावण भक्तीच्या आडणारं झाड फेकलं बिभीषणाने बाजूला. कैकई भक्तीच्या आडणारं झाड फेकलं भरतानी बाजूला. बस हे झाडं लक्षात घ्या, बलतच नका, नुसतं वरवर पाहू नका. रामायण आलं लक्षात घ्या. काही झाडं उपटले, त्या राक्षसावर नेऊन आपटले, त्यांची उतरली बरं का शेठची, उतरली त्यांची. मारो मारो, आओ आओ. गदा घेतली, काही गदेनं चंदा मेंदा केले, काही लातनं तोडले, काही फेकले समुद्रात. 1-2 जिवंत राहिले, लटलट कापू लागले. हमें मत मारो गदा वाले बाबा. क्यों? बाल बच्चे वाले जान प्यारे, आपको जान प्यारे देख काम करो. कौन सा भी काम करते मारो मत, भजन करो. हरे राम राम मार डालूंगा सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम. सीताराम सीताराम. पहिला अखंड हरिनाम सप्ताह वैऱ्याच्या गावात कोणाची वर्गणी न घेता त्यांच्याच माणसाकडून करणारे बजरंग बली.
4 गोष्टी लक्षात आल्या. पहिला हरिनाम सप्ताह चाचा. कुठं? वैऱ्याच्या गावात लंकेत. वर्गणी कोणाचीच नाही. आणि टाळकरी अंजनपूरचे अरे त्यांचेच लावले का मी करो भजन नाही तो मार डालूंगा. जन्मात नव्हतं भजन. हरे राम म्हणायला लागल्या. क्रांती झाली. मारोतराव खाली बसले, मांडी घातली, गदा ठेवली, डोलू लागले. एका राक्षसानं बघितलं गदावाला बसलं. मागच्या मागं उठलं, पळत दरबारात राहून लंकेश मालिक सरकार एक बंदर आया, पूरा बगीचा उखेड़ा रहा, रुख से तोड़े आदमियों को मारा और अपने आदमियों से दुश्मन का नाम ले रहा. अच्छा अक्षय कुमार रावणाचा पुत्र. जमीदार जाओ राक्षस की सेना लेकर जाओ, उसको जिंदा या मुर्दा मेरे सामने खड़ा करो. अक्षय कुमार राक्षसाची सेना घेऊन आला. सर्वात पुढे अक्षय कुमार आहे, त्याच्या मागे राक्षस आहे आणि मारोतराव रावणाचा बगीचात आहे. शेठजी ज्याच्या बापाचा बगीचा तो अक्षय बगीच्याच्या बाहेर आणि आमचा मारोतराव त्याच्या बगीचात गदा घेऊन. चित्र डोळ्यापुढे आणा. आणि तो बाहेरून म्हणतो अक्षय, अरे बंदर आओ बगीचा के अंदर. बगीचाचाच धावले हनुमानजी, टाकली गदा डोक्यात. एका गदेत अक्षय मारला. बाकीचे राक्षस पळायला लागले धावले. का जा रहे बे? जे हम बाल बच्चे वाले जान पर. एक काम करो, कौन सा भी काम करो, भजन करो. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम. हे राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम. चाचा संख्या वाढली, भजनाचा आवाज वाढला. हनुमानजीला आनंद झाला. पुन्हा गदा ठेवली, डोळे मिटले, डोलू लागले. 4-2 राक्षसानं बघितलं, गदावाला बसलं. मागच्या मागे पळत गेले दरबारात रावणाच्या. लंकेश मालिक सरकार क्या हुआ? हमसे बोला नहीं जाता. हुआ क्या? आपका बेटा अक्षय कुमार हाँ मर गया. अबे अक्षय मर गया तो बाकी के राक्षस क्या कर रहे? भजन कर रहे. शर्म नहीं आती? बहुत आती, लेकिन गदावाला मानता नहीं, बोलता है भजन करो, मार डालूंगा. जिंदगी में किया नहीं सरकार, ताली बजा के हरे राम बोलना पड़ता बगीचा में. अच्छा ठीक. इंद्रजीत उर्फ मेघनाथ जाओ बेटा. इंद्रजीत आल्यावर हनुमानजी नाचू लागले. मेरे जैसा हिंद केशरी कुस्ती में मजा आएगा. युद्धाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात इंद्रजीत घाबरला. इंद्रजीत म्हणजे मेघनाथ, मेघाच्या फळीत लपून बसला. तिथून बाणाचा वर्षाव करतो, पण वज्रदेवी मारुतीवर काही परिणाम होत नाही. बराच वेळ. शेवटी हनुमानजी आवाज देऊ लागले, इंद्रजीत मेघनाथ रावण के बच्चे, अबे मंदोदरी के बेटे, मेघना का बेटा हनुमान ललकार रहा हूं तरी येत नाही. गदा घेतली शेठजी. खालचे राक्षस मारणं सुरू केले. पटा 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 राक्षस मरू लागले. हमें क्यों मारते हो? तुम्हारा मालिक का है? ओ चुप कर बेटा, उसको बोला हमारे से नहीं आता. तो आप ये लोग एक काम करो, कौन सा भी काम करते मारो मत. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम. शेठजी भजन करो. जय जय राम. श्री राम जय राम 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 जय जय राम. श्री राम जय राम
जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम भजनाचा आवाज इंद्रजिताने ऐकला. इंद्रजित खाली आला. भजन चाललेलं. श्रीराम बंद करो. शर्म नहीं आती तनखा मेरा बाप देता नाम दुश्मन का ले रहे हो बेवकूफ कही के. मग ब्रह्मपाश ते चुना ब्रह्मपाशामध्ये हनुमानजी आपणहून बंधनात. उड़ा उसको. बोले और बंधन में डालो कब छलांग मारे पता नहीं. पुन्हा बंधनात. हनुमानजी खाली पडले. डोळे मिटले. 50 राक्षस हनुमानजीला उभे करायला कसे. MACBची माणसं सिमेंटचा पोल उचलतात तसे जोर लगा के. हनुमानजीचे डोळे बंद होते. उभं केलं हनुमानजीला. सर्वांचं लक्ष मात्र डोळ्याकडेच होतं. हनुमानजीनं डोळे उघडल्या बरोबर हरे राम 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 हरे 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 हरे राम राम हरे हरे राम राम हरे हरे राम हरे राम राम हरे हरे राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम. बंद करो. अभी तो बोला भी नहीं तो. हनुमानजीला रावणाच्या पुढे उभं केलं. चाचा 50 राक्षस भोवताल. रावण सिंहासनावर आहे. रावणाने विचारायला सुरुवात केली. क्या नाम है तेरा. हनुमान. तुम्हारे मालिक का नाम श्री राम. किसी के बल पर तू लंका में आया. राम जी के बल पर. फल क्यों खाए. भूख लगी थी. वृक्ष क्यों तोड़े. आदत है मेरी बंदर हूं. तोड़े भी कर नहीं रहता. तुम्हारी आदत तुम्हें मुबारक. मेरे आदमियों को क्यों मारा. जिन्होंने मुझे मारा उसी को मैंने मारा. मेरा सवाल है यहां मुझे क्यों लाया. उलट विचारलं रावणाला. कौन रे बंदर ज्यादा बकवास कर रहा. फेंक दो समंदर में. इतक्यात विभीषण झाले. भैया नीति कहती है दूत को मारा नहीं जाता. कोई अंग कम कर सकते हो. आणि मग मीटिंग झाली. मीटिंगमध्ये निर्णय झाला शेपूट पेटवणे. मग येऊ लागलं घरून कुठून कुठून डिझेल पेट्रोल रॉकेल कपडे. हनुमानजी लक्ष ठेवून होते. फक्त विभीषणाच्या घरून वर्गणी आली नाही. नाना मोरे साहेब आले. माने साहेब आले. राजे साहेब मोठे मोठे साहेब आले. हां विभीषणाच्या घरून काय आलं नाही शेठजी. ते झाकून झालं शेपूट. रॉकेल वतून झालं पण पेटेना शेपूट. तसं नाही पेटत सरकार. अग्निदेवता आहे. राजाचा मान लागतो. तुम्ही फुंकर घातल्याशिवाय नाही पेटत ते. रावण उतरू नका व्यवस्था करतो. बसा तिथंच. नाना शेपटाचा गोंडा रावणाच्या तोंडाजवळ नेला मारत. रावण मारा फुंकर. पेटलं पाहिजे. त्यानंही पुरी ताकद लावून फुंकर मारलं. जे शेपूट पेटलं पहिलं उजव्या गालावून फिरवलं मग डाव्या. पहिली विनामूल्य हजामत रावण सरकारची आमच्या मारुती बाबानं करून दिली. हनुमंत महाबळी. दाढी रावणाची जाळी. या घराहून त्या घरावर त्या घराहून त्या घरावर त्या घराहून. नाना लंकेमध्ये गाढवं जास्त होते. मोरे साहेब पेटलेली गाढवं सोयीची पळतात का. खरं सांगा. सोयीचे गाढवं जर सोयीचे पळत नाही. दावणीच्या दावणी त्या गाढवामध्ये सापाड्याच्या राक्षस पडायचे खाली. आणि ते येऊन लंकेश वो गाव जला रहा बंदर. रावण उठला नाही. माने साहेब अग्निशामक दलाला मोबाईल केला. हॅलो मी रावण बोलतोय. अरे ते गाव पेटलं वाटतं. ते विजवा. कोण आहे त्या खात्यावर. वरून पाण्याची देवता. वरुणानं पाऊस पडायला सुरुवात केली ना. लक्ष गेलं हनुमंताचं. काय वरुणा तुम्हा देवतांना सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न आणि तू विरुद्ध पार्टीला मदत करतो. बघू का तुझ्याकडे. आमच्यातला असून त्या पार्टीला मदत. लाज नाही वाटत तुला. घाबरून गेलं ते. तसं काही नाही. काय तसं काही नाही. मी पेटवतो तू विजवतो. थांबा मारोतराव ऐकून घ्या. मी या पार्टीत असलो तरी मदत तुम्हालाच आहे. फक्त नावाला या पार्टीत आहे. म्हणजे
म्हणजे हे सांगा हनुमानजी, पाऊस पडल्यानं आग विजते का भडकते? विजत असते. तुम्ही पहा ना, डबल भडकलं. तेच सांगतो राव, मैं पानी नहीं पेट्रोल गिरा रहा हूँ. हां, फिर चलने दो. पार्टी असू द्या बदललेली, पण मदत हे इथलं ठेवा, आपला इथलं चालू. बस सगळे नगर पेटवलं. एक बिभीषणाचं घर पेटवलं नाही का? बिभीषणाला भाऊ मानलं होतं. आणि त्या काळी राजेसाहेब भाऊ भावाचं पेटवत नसे. एक बिभीषण नको घर नाही. शेपूट विझवून हनुमानजी सीतामाईजवळ आले. सीतामाई म्हणाल्या, हनुमान बड़ी बड़ी ज्वालाएं संकट बड़ी सिटी माँ, कई कई प्रोग्राम चलते, ध्यान नहीं देना माता लोगों ने. अरे तू आने के बाद भजन का प्रोग्राम 6 महीना बैठी हूँ, भजन नहीं तलंगा तेरे पुत्र का. हनुमान का प्रताप तेरा ये तो नमूना है माँ. कल मेरा मालिक आएगा तो दिया चलाने कोई नहीं बचेगा. पण आई, हे मर्म आहे का? 1 मिनिटात. काय हनुमंता, मला भीती वाटत होती. कशाची रे? त्या ज्वाला उठल्या ना लंकेत, असं वाटायचं अशोकवनात माझ्या सीतामायला अग्नीचा चटका बसेल का. एक विचारू का मारुती, ज्याच्या शेपटाला आग होती, माझ्या मालकानं त्याचं शेपूट नाही जळू दिलं, तर त्याच्या अर्धांगिनीला चटका बसू देईल का रे बाबा. डोळे भरून आले हनुमानजी. अच्छा मैं चलता हूँ माँ, ये चूड़ामणि प्रभु को दिखाना. हनुमान जी इकडे आले. अंगदारा सांगितलं, अक्षय का अक्षय तेरा मैदान साफ करके आया. और सभी के साथ हनुमान जी चलो. हनुमान जी के साथ राम जी के पास. हाथ वर थोड़ा था शाबाश. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. ओ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय रामचंद्र बोलो. भगवान जय, लखनलाल जय, पवन सुत हनुमान की जय. चूड़ामणि दाखवला. प्रभूचे डोळे भरून आले. कैसी सीता बस धरा की बेटी इतना दुख सहन कर सकती. प्रभु जल्दी युद्ध करना है. सुग्रीव जी खड़े हो गए. बस युद्ध करना है प्रभु, तैयारी करो. कल खा पी के दोपहर 2 बजे निकलना है. आज की कथा यहाँ विश्राम लेती है. अब निवेदक निवेदन देंगे, बाद में आरती उतारी जाएगी और नमः पार्वती पते हर हर महादेव शब्द सुनाई देगा. तब सभी श्रोतागण अपनी जगह छोड़ के जा सकते.